नमस्कार मित्रांनो. आज आपण ॲटॉमिक मॉडेलचे ॲटम्सचे 3 मॉडेल्स आहेत. तर त्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जे 3 मॉडेल आहेत ते डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल आहे, जे थॉम्सनचं मॉडेल आहे आणि रदरफोर्डचं मॉडेल आहे. या 3 मॉडेलविषयी आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्या अगोदर कसं आहे, ॲटमविषयी खूप माहिती आहे. म्हणजे जेव्हा 1803 मध्ये डाल्टननी जेव्हा एक्सपेरिमेंट केला होता, त्याच्या अगोदर देखील भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल होती. तर ऋषी कणाद असतील, डेमोक्रिटस असेल, बाकी वेगवेगळे सायंटिस्ट असतील, त्यांनी ॲटमविषयी माहिती सांगितलेली आहे. तर आपण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की जॉन डाल्टन. डाल्टननी काय सांगितलं, तर डाल्टनमध्ये तुम्ही असं लक्षात ठेवा, की त्यांनी एक टनाचा जसा सॉलिड स्फिअर असतो, तसा एक सॉलिड लोखंडाचा गोळा असतो, त्याप्रमाणे ॲटम आहे सांगितलं. त्याला डिव्हाईड करता येत नाही, काही येत नाही सांगितलं. हे त्यांनी 1803 मध्ये आपल्याला सांगितलं. तर त्यानंतर आता 1803 आहे, तर 1830 मध्ये काय केलं, मायकेल फॅरेडेनं एक्सपेरिमेंट केलं. त्यांनी सांगितलं, की करंट इलेक्ट्रिसिटी सबस्टन्समधनं वाहते, ट्रान्सफर होते. तर त्या टायमाला जर डाल्टनचा कन्सेप्ट होता, तर तो कन्सेप्ट थोडा पाठीमागे आला. कारण जर सॉलिड स्फिअर आहे, तर त्यामधून इलेक्ट्रॉन किंवा त्यामधून इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्सफर होऊ शकते. तर ते आपण मायकेल फॅरेडेनं जो कॅथोड एक्सपेरिमेंट केला, त्यानंतर आपल्याला गोष्टी वेगळ्या समजल्या. मग याला सोल्युशन म्हणून काय केलं, जे थॉम्सननं एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं, कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट केलं आणि ॲटम हा सॉलिड स्फिअर नसून तो कसा आहे, तर तो कलिंगडासारखा आहे सांगितलं. कलिंगड असतं किंवा कलिंगडामध्ये कसं ज्याप्रमाणे आत काळ्या-काळ्या बिया असतात, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन असे कुठे-कुठे आहेत आणि ते ट्रान्सफर होऊन त्यामधून करंट इलेक्ट्रिसिटी वाहते. हे सांगितलं जे थॉम्सन 1893 साली. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज देखील भेटलेला आहे. तर दुसरी गोष्ट काय, तर त्यांनी अजून 2-3 गोष्टी सांगितल्या, म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनचं वजन किती आहे, तर ते सांगण्याचं पटीत सांगितलं. किती पटीत सांगितलं, तर इलेक्ट्रॉनचे 1836 म्हणजे 1836 1835 टाईम्स सांगितलं, पण आपल्या लक्षात ठेवायचं काय, 1836 टाईम्स म्हणजे एक प्रोटॉनचं वजन येण्यासाठी काय आहे, तर 1836 इलेक्ट्रॉनचं वजन एवढं आहे. यावरती क्वेश्चन येऊ शकतात आपल्याला. तर तो पॉईंट सांगितला. त्यानंतर काय झालं, तर ह्याला पण रदरफोर्ड, जे रदरफोर्ड आहेत ना, रदरफोर्डने गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट केला. रदरफोर्ड बघा नावाचं, असं फोडणार वाटते. तर त्यांनी काय केलं, अल्फा रेज याच्यावरती मारले. कशावरती, आपल्या गोल्ड फॉइलवरती, म्हणजे सोन्याच्या पत्र्यावरती मारले, गोल्ड फॉइलवरती. तर त्यांना असं झालं, त्यांच्यावरती चांगलं, तर त्यांनी म्हटलं, की आम्हाला असे रिझल्ट आले, की एखाद्या टिश्यू पेपरला बुलेट फायर केल्यानंतर त्या टिश्यू पेपरनं म्हणजे बंदुकीच्या गोळीला परत पाठवलं. अशा पद्धतीचे त्यांना एक्सपेरिमेंटमध्ये रिझल्ट आले. तर त्यांनी काय सांगितलं, की हा इलेक्ट्रॉन आहे ते ज्याप्रमाणे आपल्याला थॉम्सनने सांगितलं, की कुठेही कलिंगड बियाप्रमाणे आहेत. तर तसं न असता सेंट्रलाइट न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवताली आपल्याला इलेक्ट्रॉन फिरताना दिसत आहेत. अशा पद्धतीनं रदरफोर्डनी सांगितलं. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, एक्झाम दृष्टीने जे इम्पॉर्टंट आहेत, 3 मॉडेल बघितले. सगळ्यात पहिला डाल्टन. डाल्टनचं मॉडेल म्हणजे काय, तर एक टन म्हणजे टनाच्या गोळ्यासारखं ते एक सॉलिड स्फिअर आहे. त्यानंतर जे थॉम्सन आहे. थॉम्सनने काय सांगितलं, तर कलिंगडाचा मॉडेलसारखा आहे. आणि रदरफोर्ड म्हणजे फोडणारा, फोडणारा. तर त्यांनी काय सांगितलं, गोल्ड फॉइल फोडली. त्यांनी सांगितलं, की इलेक्ट्रॉन ॲटम जो आहे, तर तो सॉलिड सेंटरला काहीतरी मास कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि